नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं द मराठी व्ह्यूमध्ये। मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय आणि ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पुट आणि कॉल ऑप्शन काय असतात। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर चला समजून घेऊया पटापट की ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय। शेअर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर दोन ऑप्शन सांगितले जातात, एक आहे इन्व्हेस्टिंग आणि दुसरा आहे ट्रेडिंग। ट्रेडिंगमध्ये बी खूप साऱ्या ट्रेडिंग आहेत, त्यापैकी एक आहे ऑप्शन ट्रेडिंग। ऑप्शन ट्रेडिंग ह्यासाठी वापरले जाते जर तुम्ही पूर्ण इंडेक्स विकत घेऊ शकत नाही, जसे बँक निफ्टी सेन्सेक्स ह्या पूर्ण इंडेक्स विकत घेऊ शकत नाही, तर त्यासाठी तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगचा ऑप्शन दिलेला आहे। एका ठराविक किमतीला, एका ठराविक टार्गेटवरती म्हणजेच एका स्ट्राईक प्राईजवरती तुम्ही त्यात गुंतवणूक करू शकता। एक छोटेसे प्रीमियम देऊन तुम्ही त्या इंडेक्समध्ये गुंतवणूक करू शकता। जर भविष्यात त्या इंडेक्सची किमतीमध्ये चढ आणि उतार होणार असेल तर तुम्हाला तेवढ्याच पैशाचे नुकसान होणार जेवढ्याचे तुम्ही प्रीमियम दिलेले आहे, त्यासाठी ऑप्शन ट्रेडिंगचा वापर केला जातो। तर आय होप तुम्हाला बेसिक कळाले असेल की ऑप्शन ट्रेडिंग कशाला म्हणतात। ऑप्शन ट्रेडिंगमध्ये दोन पर्याय असतात गुंतवणूक करायचे, एक आहे कॉल आणि दुसरा आहे पुट। कॉलला पुट युरोपियन असे दर्शवले जाते आणि पुटला पुट युरोपियन असे दर्शवले जाते, म्हणजे PE आणि CE। जर तुम्हाला असे वाटत असेल की आज इंडेक्स म्हणजेच बँक निफ्टी 50 आणि सेन्सेक्स ह्या इंडेक्समध्ये खूप वाढ येणार आहे, म्हणजे मार्केट आज वरती जाणार आहे, ग्रो होणार आहे, तर तुम्ही कॉल या ऑप्शन खरेदी करू शकता। म्हणजे कॉल ऑप्शन खरेदी करून तुम्ही त्यात पैसे गुंतवू शकता आणि प्रॉफिट करू शकता। या उलट जर तुम्हाला आज असं वाटत असेल की आज मार्केट पडणार आहे, मार्केट खूप डाऊन जाणार आहे, तर तुम्ही पुट ऑप्शन खरेदी करू शकता, या म्हणजेच PE। आणि मार्केट तुम्ही एक विचार केलेल्या किमती एवढे जर पडले तर तुम्हाला प्रॉफिट म्हणजे नफा होऊ शकतो। आणि ह्या दोन्ही गोष्टी जर उलट झाल्या, तुम्हाला वाटलं की मार्केट वरती जाणार आहे आणि तुम्ही कॉल ऑप्शन खरेदी केला, पण मार्केट वर नाही गेलं, मार्केट खाली गेलं, तर तुम्हाला लॉस होतो। आणि ह्यामध्ये जसं उलटं, जर तुम्हाला आज असं वाटलं की मार्केट खूप पडणार आहे आणि तुम्ही पुट ऑप्शन घेतला आणि मार्केट वर गेले तर तुम्हाला लॉस होतो। तर पुट ऑप्शन हा मार्केट पडल्यानंतर प्रॉफिट कमवून देतो आणि कॉल ऑप्शन हा मार्केट वरती गेलं तर प्रॉफिट कमवून देतो। तर दोन्ही वेळेस उलटे झाले तर तुम्हाला लॉस होतो, केवळ तेवढ्याच पैशाचा जेवढ्याचे तुम्ही प्रीमियम घेतले आहे। तर ह्यासाठी तुमच्या वाटण्याने काही सुद्धा होत नाही, मार्केटचा अभ्यास असावा लागतो, ॲनालिसिस असावं लागतं। आपल्याला आज वाटलं की मार्केट वर जाणार आहे, म्हणजे मार्केट वरती नाही जात, तर ॲनालिसिस अभ्यास हवा असतो। आय होप तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग बेसिक समजला असेल आणि कॉल पुट हे कशासाठी वापरले जातात हे बी कळालं असेल।